त्याचंच दर्शन होणं याला रूपी जडले लोचन म्हणतात. एक झालं रूपी जडले लोचन. दुसरा परिणाम झाला बाई स्थिरावले मन. देवा हे माझं मन एवढं चंचल होतं, एवढं चपल होतं, पण आता तुझे चरण राहायचंच नाही. थिएटरच्या बाहेर गेल्यावर त्याने विचारलं डोकं म्हणे पूर्ण असं काय हो, पण जालिम औषध आहे, चावावं लागत नाही, गिळावं लागत नाही, पण डोकं राहिलं ते औषध काय असं जालिम आहे. त्यांनी सांगितलं आहे ना तोंडातून काढ बरं बाहेर. त्या बाईनं तोंडातून ते औषध काढलं तर काही नव्हतं, याच्या शर्टचं तुटलेलं बटन होतं. मग तिचं डोकं राहिलं का. फक्त तिने मनानं विचार केला की माझ्या पतीने औषध दिलंय, एवढ्या भावनेनं डोकं राहिलं. संसारातही मनाची स्थिरता आणि परमार्थातही मनाची स्थिरता अत्यंत आवश्यक आहे. पण देवा एवढं चंचल असणार, एवढं चपल असणार, आता पोटे स्थिरावलं, तुझ्या चरणावर स्थिरावलं. हा फार मोठं माझ्या जीवनात प्राप्त झालेलं सिद्धीचं भाग्य आहे. विठोबा अरे मी काय करते. माझं स्वरूप नित्य समीप असताना, ते परिपूर्ण असताना, जी स्वतःच्या तृप्ती करता माझ्याकडे येतात, मी त्यांच्याकडून तृप्तीची अपेक्षा करतो. संतम समीपे रमणम रतिपदम वित्तपदम इमम याला मी त्यागलं. आणि अकामदम जे स्वतः कामानं दुःख भयाती शोकम, दुःखानं भयानं शोकाने भरलेले भजे भजे ज्ञानी आशांचं भजन करायला एखाद्याला भाग्य निर्माण होतं. संकल्पाचं भाग्य पूर्व भाग्याने निर्माण होतं. आणि दुसरं तुकोबाराच्या भाषेत बोलायचं जर ठरलं तर महाराज म्हणतात पैसता संताचे संगती, पैसता संताचे
अनेक न होई असं म्हटले. भाग्याने चांगले संकल्प निर्माण होतात आणि दुसरं माध्यम आहे संतांच्या संगतीने आणि अजून एक तिसरे की स्वतःच्या प्रयत्नाने सुद्धा करता येतं. पण ते प्रयत्न सामान्य नाही. ज्ञानोबाराच्या 2 ओव्या सांगतो. ज्ञानज्ञेयम परिज्ञाता याच्यावर बोलतानाच्या काही ओव्या. एक ओवी आहे आणि मला वाटतं ते म्हणजे जीवात्मा विषयाकडे कसा धावतो याच्याकरता ज्ञानोबाराने 3 दृष्टांत दिले आणि विषयापासून चित्त काढण्याकरता 5-6 दृष्टांत दिले. त्याच्यात एक दृष्टांत मला सांगायचं म्हणजे जीवात्मा विषयाकडे धावताना विषयाकडे जाताना कसा जातो. ज्ञानोबारा म्हणजे ज्ञाता ज्ञेयाकडे जात असताना कसा जातो. ज्ञानोबारा म्हणतात खालारा धावे पाणी उंची उदक पडले ते तळवटी उगले. उंचावर पडलेलं पाणी जसं सहज कुठे जातं उताराकडे जातं. ज्ञानोबाने दुसरा दृष्टांत दिला. भ्रमर पुष्पाची घ्राणी भुंगा जसा फुलाकडे सहज जातो. आणि ज्ञानोबाने तिसरा दृष्टांत दिला. नाना सुटला सांजवनी बर्थूची पात. आणि सायंकाळच्या वेळेला जेव्हा गायचं वासरू सोडलं जातं ते गायच्या काचेकडे सहज जातं. ज्ञानोबाला दृष्टांत देताना कसलीच कसर मागे ठेवते. या दृष्टांतातला एक शब्द फार महत्वाचा आहे. सांजवनी. सांजवनी म्हणजे काय. संध्याकाळी सोडलेलं वासरू. ज्ञानोबा आहे धार तर सकाळी काढली जाते. सकाळचं वासरू का म्हणत नाही. त्याच्याही पाठीमागे ज्ञानोबारांचं एक भाव असावा की बाबा रात्रभर आईचा सहवास असल्यानंतर सकाळी आईची तेवढी ओढ नसते पण दिवसभर आईचा वियोग आहे आणि रात्रीच्या वेळी आईची ओढ ही विशेष आहे. पण गायचं वासरू सोडलं की सरळ काशीला जाऊन पिलं. पण गावरान गायचं जर्शीचं नाही. आमचे गुरुजी तात्या त्यांची गोशाळा करायची. लोक म्हणतात म्हणून एक प्रयोग करायचा आम्ही ठरवलं. प्रयोग ठरवलं की ते गायचं वासरू गावरान गायचं वासरू असं गाडीमध्ये टाकलं 2-3 किलोमीटर लांब नेऊन सोडलं. बघू आता परत येतो का. आम्ही घरी येतो ना येतो ते उड्या मारत घरी आहे. एकात्र पट्ट्याने असं केलं म्हणतात की ते गायचं वासरू एवढं अरण्यात नेऊन सोडलं की तोच घराचा रस्ता विसरला. शेवटी ते गायचं वासरू सोडलं त्याच्या पाठीमागे घरी आलं. असं गायचं वासरू गावरान गायचं. पण ते दुसरा प्रयोग करण्याकरता गायचं जर्शीचं पोट जर्शीचं वासरू आम्ही काय केलं अर्ध्या किलोमीटरवर नेऊन सोडलं. फक्त अर्ध्या किलोमीटर. ते अजून परत आलेलं नाही. तुमच्याकडे जर फिरकलं तर तेवढा फोन मला अजून आलेलं की नाना सुटला सांगवणी वत्सची. गायचं वासरू जसं सहज गायच्या कासेकडे बिलगतं तशी विषयाकडे जाण्यात सहजता आहे. ज्ञानोबाराने हाच दृष्टांत फिरून याच विषयाकरता दिला. ज्ञानोबारा म्हणतात सार साहेब घडता पुढे आहे का ओहावनी वत्स काढता. इथे दृष्टांत काय दिला. गायच्या पासून वासरू जसं काढताना तैसे विषयाचे घर इंद्रिया सांडिता थोर युगांत. माझ्यासमोर बसलेली बरीचशी मंडळी शेतकरी वर्गातली आहे. शेती जरी करत नसली तरी शेतकरी आहे आणि माहिती आहे गायचं वासरू जेव्हा सोडलं जातं तेव्हा जास्त सायास नाही लागत. पण गायचं वासरू जेव्हा कासेपासून ओढायचं असतं तेव्हा जास्त सायास लागतं. तसं जीवाना विषयाकडे धावणं याच्यात सहजता आहे. पण विषयाकडून चित्त काढून परमात्मा स्वरूपात अवस्थित करणं हे मात्र फार अवघड आहे. पण एवढं अवघड असून सुद्धा ज्यांना जमतं खरंच ते भाग्यवान. खरंच भाग्यवान. म्हणून ज्ञानोबारांनी त्या ओवीचा समारोप करताना विषयाच भाषा वापरली. तैसे विषयाचे घर इंद्रिया सांडिता थोर युगांत होय ते वीर विराज साधी. वीर जे असतात ते मात्र ते सहन करतात. तात्पर्य एक सांगतो की जीवनामध्ये चांगला संकल्प घडा. संकल्पाचं भाग्य लाभलं. नुसतं संकल्पाचं भाग्य लाभून चालत नाही. तशी साधनाही घडावी. संकल्प नाही तर तोंडानं फार बोललं जातं नाही नाही यावर्षी नक्कीच पंढरीची वाट. यावर्षी नक्कीच सप्ताहामध्ये ज्ञानेश्वरी पारायणाला बसायचं आणि असं पूर्ण आयुष्य पूर्ण आयुष्य. त्या सांगोला परिसरामध्ये माणूस म्हणजे पंढरपूर अवघड 40-50 किलोमीटर आणि आयुष्यभर म्हणायचा की नाही पंढरपूरला एकदा जायचं. अंतर किती फक्त 50 किलोमीटर. टू व्हीलर ने गेला तर 1.5-2 तास. पायी गेला तर फार तर 2 दिवस. स्वतःच्या वाहनाने गेला तर 1 तास. जास्त काही अंतर नव्हतं.
आणि एसटी महामंडळने गेले तर 3 तास काय त्याच्यात इतकं. पण आयुष्यभर त्याला जमलं नाही. शेवटी तो मेला. तो मेल्यानंतर त्याची हाडं घेऊन मग पंढरपूरला गेली. मला त्या दिवशी अर्थ लागला, हाडाचा वारकरी कशाला म्हणतात. हाडाचा वारकरी म्हणतात ना, त्याचा अर्थ मला त्या दिवशी लागला. शरीर नाही, हाडाला वारी करतो. विठाला चांगली संकल्प उपयोगाची नाही, ती सक्रिय झाली पाहिजे. संकल्प ती भावना सक्रिय झाली पाहिजे. तुला मला जे विनोदाने सांगायचे म्हणतात की एक पत्नी आपल्या पतीला म्हणते, धनी माझं तुमच्यावर फारच प्रेम, धनी माझं की नाही तुमच्यावर फारच प्रेम. तेवढं धुणं पिळून टाकतात का? धनी माझं तुमच्यावर फारच प्रेम. तुला महाराज असं वाक्य म्हणायचे म्हणतात, काडीला तुझ्या असल्या प्रेमाला ती क्रियाही महत्वाची असते. केवळ साधने संकल्प होणं याही पेक्षा संकल्पाला विशिष्ट फळ आहे, तो भाग निराळा, पण ती पूर्णता नाही. संकल्पाला फळ तुकोबाराची भाषा आहे, जाती पंढरी म्हणे जाईल तया तया आहे संसार, त्याला संसार नाही. संकल्पाला फळ आहे पण त्याच्यात पूर्णता नाही. दुसरी गोष्ट घडली पाहिजे, जीवनामध्ये साधना घडली पाहिजे. साधना घडली पाहिजे. जगात बरीचशी माणसं अशी संकल्प करतात, साधना करतात, पण योग्य करत नाही. साधना घडली पाहिजे, ती नियत साधन घडलं पाहिजे आणि ते साधन सायासाने केलं पाहिजे. हो, पण शब्द असेल, देवती बळे धरी नाजा, देवती बळे धरी नाजा, देवती बळे धरी नाजा, देवती बळे धरी नाजा, करुणिया राजा मागिता, साधनेत प्रवेश केला आणि सायास कमी पडले की काही उपयोग नसतो. थोडस प्रलोभनाला बळी गेला, कंटाळ्याला बळी गेला आणि साधनेतून परत आला, काही उपयोग नसतो. म्हणजे इंद्रियप्रामी होऊन निघाला, आस्तेची या वाटे लागला, वाटेल लागला, पण साधना पूर्ण नाही झाली, त्याला बल आहे. ज्ञानोबा आहे, गीता सांगते की पुढच्या जन्मी ते उपयोगाला येते, बल आहे पण पूर्णता नाही. साधन घडलं पाहिजे. महाराज ज्ञानोबाच्या सोहळ्यात अनेक माणसं पंढरपूरला निघतात पाहिजे. मला ज्ञानोबाच्या सोहळ्यात येणाऱ्या लोकांची फार गंमत वाटते. बरोबर येतात आळंदीला, पहिला मुक्काम आळंदीत असतो, दुसरा मुक्काम निघाली दिंडी पुण्याला, पुण्याला निघते दिंडी 10 वाजता पोहोचते. फार त्रास होतो, पण ते पुण्यामध्ये जो वाटाघाटीचा कार्यक्रम असतो ना, त्याच्यामुळे कंटाळा येत नाही. काही माणसं तर भजन सोडून द्या, नुसतं गोळा करण्यावरच असतं. आणि विशेष एक गंमत आहे महाराज, गोळा करणारीची फार गंमत आहे. तुम्ही निरीक्षण करा, पिशवीमध्ये 2-2 बिसलरी बाटल्या असतात. एका बाटली निदान 2.5-3 किलो, 2-2.5 किलो तरी 2-2 बाटल्या असतात, तरी तिसऱ्या बाटलीला हात पुढेच करतात. तुला गाव 2 आहेत ना, नाही आपला असा
आपलं नासाव पण आपलं असावं. केळी महाराज, केळी तर एवढ्या भरतात खालच्या केळीचं शिखरण होतं तरी होत पिशवीमध्ये खालच्या केळीचं ते शिखरणही होतं तरी म्हणून पिशवी भरली ना नाही आपलं आपल्या मराठवाड्यात एक म्हणे नासाव पण आपला असा. ती गुडदाणी काय कोणताच कोणता शेंगदाणे काय कोणताच पिशवीत 2-2 कागद असतात बसण्याची तरी हा पुढं का आपलं. मला दिंडीत भजन करत होतो, माझ्या बाजूने 2-4 महिला अशा गोळा करत चालल्या होत्या आणि त्या आपसामध्ये चर्चा करू लागल्या. म्हणे माये उगाच ज्ञानेश्वर महाराज म्हणले नाही पुण्याची गणना कोण करील. तिला अशी म्हणतात एखाद्या विद्यापीठात ठेवली पाहिजे अभंगाच्या अर्थाला वाढीत नाही उपयोगाची विद्यापीठात ठेवली पुण्याची गणना. मला गंमत वाटते महाराज वारीच्या वाटेने. जेव्हा आपण पुण्यातून सासवडला निघतो त्या दिवशी एकादशी. खरं सांगा एकादशीला बिस्किट चालतात का? नाही चालत. पण ते पुण्याचे काही लोक वाटतात त्यांना पुण्य पाहिजे असतं. एकादशी महाराज आणि एकादशीच्या दिवशी बिस्किट वाटतात. एक आहे महाराज वाटणाऱ्याला नसेल का अक्कल पण घेणाऱ्याला असावी की गळ्यात 2-2 माळी महाराज एवढ्या तरी बिस्किटला हात पडून बाबा आज एकादशीनं नाही आपला असा महाराज. वारी साधनेत नित्य साधनेत रथ होत नाही, घरदारच होतात पण भजनाकडे लक्ष देत नाही. बरं ही मंडळी फक्त सासवड पर्यंतच असे असं नाही, पुढे यांची भेट जर झाली तर पंक्तीला दुपारी पंक्तीला जेवतात आणि पुढे जाऊन काय करतात मला कशाला सांगायला होतं. एखादं झाड पाहू आम्ही म्हणत असतो पापाचे कळव. केवळ साधनेत वरून दिसतो याला महत्व नाही, त्या साधनात माणूस रंगला पाहिजे. हो ते भाग्य. साधना करून सुद्धा त्यात रंगणं ही सामान्य गोष्ट नाही. साधनेचं भाग्यही माणसाला लाभलं पाहिजे. पुढे जातो की संकल्पाचं भाग्य आहे, दुसरं साधनेचं भाग्य आहे. आणि ती साधना कुठपर्यंत झाली पाहिजे, जोपर्यंत आपलं साध्य आपल्याला प्राप्त होत नाही तोपर्यंत झाली पाहिजे. मला साधना करूनही बरीचशा व्यक्तींना साध्य प्राप्त होत नाही. कधी प्रारब्धाचा प्रत्यय असतो तर कधी साधनेचा दोष असतो. म्हणून जड भरताचं चरित्र सांगत असताना असं सांगितलं गेलं की जड भरताला दुसऱ्या जन्मात ज्ञान झालं तरी अजून 2 जन्म का लागले प्रभूच्या स्वरूपात मिळण्याकरता. तर त्याला प्रतिबंध आला तो प्रारब्धाचा. काहीला प्रारब्ध अडवायचं आणि काहीचं साधनाचं सदोष असतं. सदोष साधन माणसाला साध्यापर्यंत कधीच नेत नाही. महाराज पुण्याला कोणती एसटी जाते, पुण्याला जाणारीच. पुण्यात जर जायचं असेल तर पुणे गाडी पकडली पाहिजे, मुंबई गाडी पकडून उपयोगाचं नाही. साधने परत ती गाडी रस्त्यात बंद नाही पडली पाहिजे, बंद नाही पडली पाहिजे. साधनाचा दोष असला की ते साध्यापर्यंत जात नसते. साधन योग्य घडलं पाहिजे आणि जीवनामध्ये सिद्धी म्हणजे साध्य प्राप्त झालं पाहिजे. तात्पर्य 3 प्रकारचं भाग्य. जगद्गुरु तुकोबारा म्हणजे भाग्यवान आहे. स्वतः म्हणतात आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे धन्य म्हणावी नाही Brahma
भाग्यवान तुका तुकोबा आहे भाग्यवान. का भाग्यवान? परमार्थातले तिन्ही भाग्य महाराजांना लाभले. फक्त प्रमाणाने सांगतो, संकल्पाचं भाग्य लागलं, संसारातलं दुःखत्व स्पष्ट झालं आणि डोक्यामध्ये एक विचार घेतला की तुका म्हणे त्यांचा संग हे मला शोधित विठ्ठला जाऊ. आता एक करायचं, संसारात नाही रमायचं, आता त्याचा शोध घ्यायचा. एक आहे परिस्थिती अशी झाली, महाराजांची दिवाळी निघालं, एक बायको मेली, महाराजांना वैराग्य निर्माण झालं. संसारात कोणाची बायको मरत नाही, म्हणजे कोणाची मरू नये, बायको मरू नये, पण एखाद्याची बायको मेलीच तर लोक काय करतात? पुण्यात काय करतात लोक? तुम्ही घाबरू नका, मोकळ्या मनाने सांगा, दुसरी करतात लगेच. बायको मरू नये, पण एखाद्याची मेली तर लोक काय करतात? एक तर आत्महत्या करतात, नाही तर दुसरी करतात. जगद्गुरु तुकोबाराची बायको गेली, पण महाराजांनी वैराग्य निर्माण. पेपरला वाचलं होतं, स्त्री मरायला झाली, मरू लागली. पती जवळ गेला, पतीने विचारलं का ग तुझं काय? तर मी मरते. पण त्या पत्नीने विचारलं का हो, मी मेल्यावर तुमचं कसं होईल? पत्नीने विचारलं मी मेल्यावर तुमचं कसं होईल? हा म्हणला अगं तू जर मेली ना, मी वेडा होईल, वेडा. पण ती म्हणली दुसरं तर लग्न नाही ना करणार, तुम्हाला वेड्याचं काय सांगता येईल? वेडा काय करू शकतो? तात्पर्य काय, महाराजांची पत्नी गेली आणि महाराजांनी संसाराच्या नावाने शून्य घातलं आणि एक संकल्प केला, शोधित विठ्ठला जावाचा. जीवनात एक करायचं, एक सरी सोस माहिरासी झाली, तुका म्हणे जीवे घेतला असे. आता बाकी नाही, त्याला सापडायचं, शोधित विठ्ठला जावा. संकल्प झालं. केवळ संकल्पावर महाराज थांबले नाही. महाराज तुकोबारांचं चरित्र असं आहे, महाराजांनी भामगिरीवर जाऊन, भंडाऱ्यावर जाऊन अशी खडतर साधना केली. देवकर परंपरेत सांगितलं जातं, महाराजांनी 1000 भागवताची पारायण, 1000. अन्नाचा त्याग केला, पाण्याचा त्याग केला, साधना योग्य केली, ज्यामुळे परमात्मा सापडेल अशीच साधना केली. साधनेचंही भाग्य लाभलं, संकल्पाचं भाग्य लाभलं, साधनेचं भाग्य लाभलं, महाराजांच्या जीवनामध्ये साध्याचंही भाग्य लाभलं. 14 दिवसा माझी साक्षात्कार झाला, 14 दिवसा माझी साक्षात्कार परीक्षित राजाने 7 दिवसात त्याची प्राप्ती केली. आणि त्याच्या पुढे भागवतात एक चरित्र, तर खटवांग राजाने 1 तास, 1 तास बोलला, 1 तास. का बरं? एक आहे, साधनेतली व्यवस्था महत्वाची नसते, साधनेत अवस्था महत्वाची असते. साधना आम्ही किती करतो याही पेक्षा त्याची गती काय फार महत्वाची. गती म्हणजे त्यात होणारी प्रगती काय याला महत्व. एक कथा सांगितली जाते, एक माणूस एका झाडाखाली साधनेला बसला आणि त्याने निर्धार केला की आता देव भेटल्याशिवाय इथून उठायचंच. आणि नारदजी सहज रस्त्याने चालले होते. नारद म्हणले काय चाललंय पाहुणे? काय नाही नारद, आता एक ठरवलं, देव मिळाल्याशिवाय जागा सोडायची असं. पण नारदजी एक करता का काम? काय तुम्ही त्रैलोक्यामध्ये फिरता, वैकुंठातही जाता? हो जातो, काय मिळणं जाणं असतं आमचं. मग एक करता का तुम्ही देवाला तेवढं विचारता का मला कधी भेटायला येणार आहे? जरूर. तुझ्यासारख्या साधकाचा निरोप नाही न्यायचा तर कोणाचा नाही. माझं तसं होईल 16 मेच्या दिवशी नाही लक्षात असू कार्याचे. तुझ्यासारख्या साधकाचं
कोणाचा निरोप न्यायचा? येते बाबा तू खूप बरं आहे आपलं नाराजी. जे नाराजी कुठून येणं केलं म्हणजे असंच पुण्यातून आलोय आता. म्हणजे काय मग खबर काय पुण्यातली वगैरे म्हणे देवा एक काम होतं काय एक साधक साधनेला बसलाय असं त्याला तुम्ही कधी भेटणार म्हणजे कुठे बसलाय? लगेच नाराजीने मोबाईल काढला, GPS चालू केलं, नेट चालू केलं, मॅप उघडला, सॅटेलाइट चालू केली, बालेवाडी सर्च केलं, बालेवाडी त्याला झूम केलं, झूम करून सांगितलं देवा तुम्हाला ही टेकडी दिसते का? हो टेकडी. त्या टेकडीवर एक झाड दिसतं त्याच्या खाली एक साधक बसलाय. तो विचारतात की तुम्ही कधी भेटणार? त्याने मला विचारलं. नाराजी त्याला एक सांगा तुझ्या झाडाखाली बसला ना त्या झाडाला जेवढी पाने तेवढी जन्म झाले की तुला भेटणार. जर नाराजी चक्करले परत ते झूम केलं अजून ते झाड कोणते पाण्यात असतात तर ते चिंचेचे निघालो. देवा जरा तुम्ही भानावर भानावर अहो ते झाड पळसाचं नाही, नारळाचं नाही, चिंचेचं आहे. नारळची मी बोललो ते मला माहितीये कोणतं ते एवढे जन्म झाल्याशिवाय नाही भेटत. नारजी मोठे नाराज झाले. नारजी बोलले असला निरोप कशाला सांगायचा? सांगितलेला त्याला जर म्हणलं बाबा की तुझ्या चिंचेच्या झाडाखाली बसलाय त्याची जेवढी पाने तेवढी जन्म झाल्यानंतर तुला देव भेटणार आहे असं सांगितलं गळ्यातली माळ तोडीला धरी का दुसरीच न सांगावे वर्म ज्यांनी असू द्यावा. कधी कधी समाजाला वर्म सांगायचं नसतं महाराज. तू बाबा उगीच लागत तिला पाठी मागे लागतं सत. महाराज मी एके दिवशी कीर्तनात मुलाचं नाव कसं ठेवायचं असतं हे सांगितले. एके दिवशी माहिती मुलाचं नाव कसं ठेवायचं, मुलीचं नाव कसं ठेवायचं, मुलाच्या नावात किती अक्षर असावी, मुलीच्या नावात किती अक्षर असावे, मुलगा बुद्धिवान करायचा असल्यावर किती अक्षर असावी, मुलगा पैशावाला करायचा असल्यावर धनवान करायचं असल्यावर किती अक्षर असावी, अक्षरामध्ये कोणतं अक्षर नसावं कोणतं असावं असं सांगितलं. मला फोन झाले ना चालू कदाचित तिथंची होती विठाला ज्यांनी असं द्यावं. नाराजी म्हणतात असा निरोप सांगण्यापेक्षा हा भ्रमात साधना करतोय बरं. नाराजी आले त्यांनी पाहिलं. नाराजी कधी आले म्हणजे नेमकं झालं का हो माझा निरोप पाठवला दिला देवा. काय दिलं देवाने उत्तर? देवाने उत्तर दिलंय नाराजी तुझे कचरले. नाराजी म्हणले तुला देव भेटणार आहे म्हटला की तो असा उड्या मारायला लागला नाचायला लागला. नाराजी म्हणले याला आनंदात असंच राहू द्या तेवढ्यात आपण दिवस गिर टाकून दिले. नाराजी परत फिरले आणि सहज काहीतरी कुचकुच कानावर आली. सहज मागे ओळून पाहिलं अटॅक वगैरे आला की काय झालं मला आनंदाच्या घरामध्ये मागे पाहिलं तर देव त्याला भीती द्यायला लागली. नाराजीला असा राग आला. नाराजी म्हणतात देवा बघतो काय मला तुम्ही बोलले या झाडाला जेवढी पाने आहेत तेवढी जन्म झाल्यानंतर तुम्ही भेटणार आणि माझा तो तोंडही तिकडं फिरतं तर तुम्ही भेटले. ह्या गोष्टी तुम्ही कधीपासून शिकली? असं आम्हाला मृत्यू लोकात फार ऐकायची सवय पण तुमच्याकडून या अपेक्षा नक्की येणार. तुम्ही सुरुवात करा मी आलोच. विठाला तेव्हा मला तुमच्याकडून या अपेक्षा नाही. नारदजीला भगवान म्हणतात नारदजी याला एवढी जन्म झाल्यानंतर जेवढी तयारी होणार होती ती तयारी आजच झाली म्हणून आज. तात्पर्य एक आहे साधना कशी आहे याहीपेक्षा साधनेतली गती कशी आहे व्यवस्था काय हे नाही याच्यातली अवस्था काय ही पाहिली जाते. म्हणून तुकोबरायला 14 दिवसात झाला. भागलं तुकोबरायचं 14 दिवसात झालं. महाराजांना प्रभूचा साक्षात्कार झाला. सिद्धीचा संकल्प झाला. साधना झाली. सिद्धी महाराजांना प्राप्त झाली. साध्य प्राप्त झालं. पण एक आहे आपल्या अंतःकरणातला भाव कुठेतरी सांगितल्याशिवाय आनंद होत नाही. अंतःकरणात कोणती वृत्ती निघो काम क्रोधादी निषिद्ध वृत्ती असो किंवा सुखमोदादी अनुकूल वृत्ती असू द्या त्या वृत्त्या प्रगट झाल्याशिवाय समाधान होत नाही माणसाला. म्हणून एखाद्यानं जर गाडी घेतली 20-25 लाखाची तर काही काम नसतो पण उगाच गावात चक्कर मारतो. कारणच आहे की मिळालेलं प्रगट केल्याशिवाय आनंद होत नाही. आनंद होत नाही. महाराजांना वाटलं हा विचार कोणाला तरी सांगावा पण सांगावा कोणाला.
एक आहे परमार्थातले अनुभव पचण्याकरता तेवढ्याच उंचीचा माणूस लागतो समोर. म्हणजे एक म्हणलं जातं वाघिणीचं दूध फक्त सोन्याच्या भांड्यात राहतं, अन्य भांड्यात ते बसत नाही. तसं परमार्थातला अनुभव पचण्याकरता समोरचा व्यक्ती त्याच उंचीचा पाहिजे. म्हणून महाराजांची पावलोपावलीला भाषा आहे की माझी आहे जातीचे मज भेटो. इथं माझी आहे जातीची म्हणजे मराठाला मराठी, साळ्याला साळी, कोळ्याला कोळ. माझ्या जातीची म्हणजे माझ्या विचाराची, माझ्या विचाराची भीती. एक आहे मला समाजाची प्रवृत्ती अशी आहे, एखाद्याला जर सांगितलं अहो आमच्या व्यक्तीने एका दिवसात ज्ञानेश्वरी पारायण केलं, अशा गप्पा मारणारे पार झाले, पटत नाही, पटत नाही. पण एखाद्याला सांगा आमच्या असं केलं असेल बाबा काय काळजी, हे समाजातली प्रवृत्ती. पुन्हा विचार सांगावा कोणाला. महाराज तुकोबारांचं एक ब्रीद ठरलं होतं, मागणे ते तुझं मागो महाराजांची बायको मिली, पाहुण्या रावल्यानं नाही म्हणली माझी बायको. गर्भीत अर्थ कळाला की नाही कोण असतो. देवा बरे झाले देवा, बाईला मिली देवा. महाराज आज परमार्थातली अत्युच्च अवस्था झाली, समाजाला नाही जीवभाव तुझं सांग तुला सांगायचे. म्हणून तुझं पाहता विठ्ठला देवा, माझ्या जीवनामध्ये मी संकल्प केला होता तुझ्या दर्शनाचा, जीवनात साधना केली होती तुझ्या प्राप्ती करता, आज तुम्हाला प्राप्त झाला. आणि काय सांगू देवा, तुझं दर्शन झाल्यावर काय माझ्या जीवनात परिणाम झाला. माझ्या जीवनात या सिद्धीत झालेला परिणाम स्थूल देहावर काय झाला याचा विचार पहिल्या चरणात. तुझ्या रूपाच्या ठिकाणी लोचन जडले माझे. जडणं कशाला म्हणतात, जाणं वेगळं, घेणं वेगळं आणि जडणं वेगळं. देवाजवळ मन गेलं पाहिजे, देवाजवळ मन स्थिरावलं पाहिजे आणि देवाजवळ मन जडलं पाहिजे. गेलेलं कधी मागे येईल सांगता येत नाही.
ठेवलेलं गेलेलं ठेवलेलं कधी मागे सांगता येत नाही. स्थिरावलेलं काही काळ ठीक आहे, पण स्थिरावणं ही परमार्थातली पूर्णता नाही, त्याच्याशी एकरूप होणं ही परमार्थातली परिपूर्णता. म्हणून आमच्याकडे मुक्त्या ज्या सांगितल्या सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता, सायुज्यतेला महत्व का? कारण सलोकता, समीपता हे अलीकडचे आहे. सायुज्यता त्याच्याशी एक झालं. जडला कशाला म्हणतात तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो. माझ्या हातात ही अंगठी आहे, अंगठी साधी अंगठी आहे, त्याच्यात एक खडा, एक खडा पाचू आहे, खडा पाचू आहे. हा या अंगठीत काय केलेला आहे? जडवलेला आहे. हा खडा या अंगठीत जडवलेला आहे. काय याला जडवलेलं म्हणायचं? त्याचं कारण आहे, आता किती झटकलं तर हे निघायला तयार नाही, त्याला जडणं म्हणतात. माझी दृष्टी तुझ्या रूपाच्या ठिकाणी जडली म्हणजे काय? आता काही केल्या ती दृष्टी तुझ्या रूपापासून बाजूला फिरायला तयारच नाही, याला जडणं म्हणतात. फार मोठं प्रसंग आहे की देवाच्या रूपाच्या ठिकाणी वृत्ती जडते. देवाचं रूपच एवढं सुंदर आहे, एवढं अलौकिक आहे की त्याच्याजवळ चढलेली नजर बाजूला फिरायला तयारच नाही. महाराज म्हणतात तुझा पाहता पुरुषांपेक्षा स्त्रियांकडे उदाहरण लवकर लक्षात येईल. संक्रांतीचा सण असला की स्त्रिया साड्या आणायला जातात. दुकानात गेले की दुकानदार सांगतात, दुकानदाराला साडी दाखव. तो पहिली साडी दाखवतो, बरी आहे पण रंग व्यवस्थित नाही, जरा चांगला उठावदार रंग दाखव. दुसरी दाखवतो, नाही नाही हे काय साडी आहे का, अजून दाखवा, अजून दाखवतो. का हो तुमच्याकडे गाडी साडी बरी आहे पण असं मला काही जास्त बारकावे माहित नाही बरं महाराज. याच्यावरचा वर्क चांगला आहे, मटेरियल चांगलं आहे पण वर्क चांगलं. काही साड्यावर वर्क चांगला असतो तर मटेरियल चांगलं नसतं, मटेरियल चांगलं, पार पार सगळं दुकान खाली टाकतात. त्या पु ल देशपांडेने एके ठिकाणी म्हटलेलं आहे, जगामध्ये इरकल, इचलकरंजी, पैठण आणि बनारस ही 4 शहर पुरुषांचा सूड घ्यायला जन्माला आली. पुरुषांचा सूड. त्यातली गंमत सांगतो, ते पुढे म्हणतात, आता या विषयाला किती लागेल कोण चॅप्टर पूर्ण करतो. ते म्हणतात कोण म्हणतात काम आणि क्रोध जिंकण्याकरता हिमालयात जावं लागतं. कोण म्हणतात अहो काम आणि क्रोध जिंकण्याकरता हिमालयात जावं लागतं. कोण म्हणतात काही नाही, साड्याच्या दुकानावर कामाला राहिलं तरी काम क्रोध जातात. कसे जातात? ती बाई सगळं दुकान खाली टाकायला होते तरी साडी घेत नाही, तरी याला क्रोध येत नाही. किती मोठा एक वाक्य पापा मला शोभणार नाही पण सांगतो. ते म्हणतात नऊवारीतली काकू असो किंवा सहावारीतली शकू असो, हे शुकाचार्यासारखे निर्विकार असतात. पिठाला साडी आवडली, वाव आहे ही साडी. पण बघा तुम्ही यांचा अनुभव आहे किंवा तुम्ही कदाचित पाहिला असेल तर ती साडी आवडली की स्त्री पहिल्यांदा घेतच नाही, ती बाजूला ठेवते, म्हणजे अजून दाखवा. ती साडी बाजूला ठेवली जाते, अजून दाखवा, कारण ती आवडलेली असते. ही
साडी आवडलेली असते, पण कोण जाणो आशा फार वाईट माणूस, आशा फार वाईट. कुत्रा जर दारात उभा राहिला त्याला जर भाकर टाकली ना, कुत्रा कधीच उचलून पडत नाही. तो आधी पाहतो अजून येतंय का, अजून दुसरा तुकडा येतो का. आणि जेव्हा त्याच्या लक्षात येत आता तुकडा नाही, फुकारी यायला की मग पहिला उचलतो. साडी आवडते पण बाई घेत नाही. तिला अपेक्षा असते हिच्यापेक्षा चांगली असलीच तर. आणि जेव्हा दुकानदार दुसरी साडी टाकतो आणि ही जेव्हा आवडते तर पहिली साडी वजा होते आणि दुसऱ्या साडीवर नजर बसते. का ह्या साडीपेक्षा ही साडी सुंदर आहे म्हणून इकडची नजर उठली आणि तिकडे झाली. पण देवाच्या रूपात तसं होत नाही. व्यवहारात एका रूपापेक्षा सरस रूप दिसलं की पहिल्याचा त्याकडून दुसऱ्याचा स्वीकार करतो. पण देवाचं रूपच असे, याच्या रूपासारखं रूप जगात कोणाचंच नाही. म्हणून याच्याकडे एकदा नजर गेली की परत ती फिरायला तयारच नाही. उपनिषदाने याच्या बाबतीत म्हणलं सा काष्टा सा परागती. ही परागती मग ती प्रत्येक अवस्थेत घ्या, स्वरूपात घ्या, सौंदर्यात घ्या, गुणात घ्या, अवदार्यात घ्या, प्रत्येक गुणात याच्यापेक्षा आता जगात दुसरं काही नाही. तू का म्हणे आता लाभ नाही या पर्यंत. देवा तुझं रूप एवढं चांगलं आहे, ती वृत्ती आता तिथे मागं का फिरत नाही, त्याचं कारण तुझं रूपच असे. रूपी जडली जडणं म्हणजे आता दृष्टी दुसरा पाहायला तयारच नाही. तिला दिसतही असेल, दुसरं दिसतही असेल, पण दुसरीकडे पाहतानाही तिची नजर काय सहज करमे ती झाली. मनाचं स्थैर्य परमार्थातच उपयोगाचे असं नाही, परमार्थ संसारातही उपयोगाचे. ज्याचं मन प्रसन्न आहे त्याचाच परमार्थ सुखाचा आहे आणि ज्याचं मन प्रसन्न आहे त्याचाच संसार सुखाचा आहे. म्हणून सध्या अनेक डॉक्टर झाले. आज शरीराचे अवयव कमी डॉक्टर येऊ. परवा माझा दात दुखत होता, पुण्यात गेलो आणि डॉक्टर तिथं दाताचा दवाखाना असं लिहिलेलं होतं. म्हणून मी दात दुखत होता, दाताच्या डॉक्टरकडे गेलो. त्याने विचारलं काय होतंय महाराज. त्याला काय नाही, दाढ दुखते माझी. म्हणे कितवी? म्हणजे तिसरी. म्हणे महाराज माफ करा, मी तुमचा इलाज करू शकत नाही. का? म्हणे मी 4थ्या दाढीचा एक पेशंट. अन्नाचे अन्ना फार गोड.
जुन्या काळात कुठेतरी एखादा डॉक्टर असायचा. पण आता तसं नाही. मिळविली मांदी वैष्णवांची. हे सगळे वैष्णव एका जागी. बरं हे निके वैष्णव एकमेका देऊ. एखादा पेशंट जर एखाद्याकडे गेला, कल्पना कर एखाद्याला सर्दी झाली, खाली डॉक्टर होते जोशी. डॉक्टर विचारलं काय झालं? अहो डॉक्टर काय करावं, सर्दी फार झाली. सर्दी अरे 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 सर्दी म्हणलं की आधी छातीचा एक्सरे काढला पाहिजे. वर जा, डॉक्टर मुळे त्यांच्याकडून एक्सरे काढून या. तो निघाला आणि त्या जिन्यावर तिथे एक पाटी लिहिली होती, वर जाण्याचा रस्ता डॉक्टर मुळे. तुम्ही एवढ्यावर लगेच जाऊ नका, फक्त दुसऱ्या मजल्यावर. डॉक्टर मुळेकडे जातो. डॉक्टर काय एक्सरे एक्सरे आधी ईसीजी केला पाहिजे. वर जा नाडकर नाडकर नाही 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 आधी रक्त लघवी तपासा. वर आमके आमके डॉक्टर आहेत. अण्णा म्हणायचे असाच असाच वर जातो, आला तर खाली. डॉक्टर सध्या खूप डॉक्टर झाले. पण जेव्हा सर्व प्रकारची डॉक्टर संपली, म्हणजे छातीचे एक्सरे काढले, सर्व टेस्ट केल्या, स्कॅन सिटी स्कॅन असतं ते सर्व केलं, आणि तरी कोणी येत नसला तर सध्या एक डॉक्टर आहे, त्याला मानसतज्ञ म्हणतात, त्याच्याकडे पाठवलं. तुम्ही मानसतज्ञाचा सल्ला घ्या. आपले एक महाराज आहेत, रिपोर्ट मध्ये काहीच निघत नाही, पण तरी त्याला त्रास तरी त्रास होते. मग त्यांना ते मानसतज्ञाकडे दाखवलं. कारण का सर्व गोष्टी मनावर अवलंबून आहेत. त्या मानसतज्ञाचं एक व्याख्यान ऐकलं होतं, त्याच्यातलं एक उदाहरण ऐकलं. ते पती पत्नी पिक्चर पाहायला गेले आणि पिक्चर निम्म्यात आला आणि त्या बाईचं डोकं दुखायला लागलं. ती पतीला म्हणते अहो घरी चला. तुम्हाला अगं असं कसं पिक्चर एवढा चांगला निम्म्यात आलाय, का घरी चला? माझं डोकं फार दुखायला लागलं, तुम्ही घरी चला. अगं नाही पण अर्धा तास नाही, तुम्ही घरी चला. हिला बसावंसं वाटत नव्हतं, याला उठावंसं वाटत नव्हतं. त्याचं महत्वाचं कारण तिकिटाचे पैसे याने भरले होते, हिला काय लागू डोकं दुखा काय, तुला एक औषध दिलं तर मग चालेल, मग खा. त्याला खिशात हात घालताना गोळी तिला दिली अंधारात. तिला सांगितलं की ही चावायची नाही, गिळायची नाही, काय नाही, फक्त दातात ठेवायची. तुझं डोकं नाही. तिने ती गोळी घेतली, दातात ठेवली, असं डोकं ठेवलं खुर्चीवर, झोपली. 10 मिनिटांना त्यानं विचारलं डोकं, म्हणजे अर्ध आहे, अर्धच आहे. बरं अर्ध्या 1 तासाने विचारलं डोकं, म्हणे आता डोकं राहिलंच नाही. तो मला पहिले तरी कुठं होतं, राहिलंच नाही. थिएटरच्या बाहेर गेल्यावर त्याने विचारलं डोकं, म्हणे पूर्ण आहे. असं काय पण जालिम औषध आहे, चावावं लागत नाही, गिळावं लागत नाही, पण डोकं राहिलं. ते औषध काय असं जालिम आहे? त्याने सांगितलं आहे ना तोंडात, काढ बरं बाहेर. त्या बाईनं तोंडातून ते औषध काढलं तर काही नव्हतं, याच्या शर्टचं तुटलेलं बटन होतं. मग तिचं डोकं राहिलं का? फक्त तिने मनानं विचार केला की माझ्या पतीने औषध दिलंय, एवढ्या भावनेनं डोकं राहिलं. संसारातही मनाची स्थिरता आणि परमार्थातही मनाची स्थिरता अत्यंत आवश्यक आहे. पण देवा एवढं चंचल असणार, एवढं चपल असणार, आता पोटे
पवन पांगुळले बाई, तेव्हा माझं एक झालं. एवढं चंचल असणार, एवढं चपल असणार मन ते मात्र स्थिरावलं, तुझ्या चरणावर स्थिरावलं. हा फार मोठं माझ्या जीवनात प्राप्त झालेलं सिद्धीचं भाग्य आहे. विठोबा महाराज आपल्या जीवनात प्राप्त झालेलं साध्याचं भाग्य त्याचं वर्णन करतात. वर्णन करताना महाराजांनी एक सांगितलं, आता काय झालं, माझे लोचन रूपाच्या ठिकाणी जडले आणि माझं मन प्रभूच्या चरणावर स्थिरावलं. विठाला एवढाच परिणाम नाही झाला देवा, माझ्या सूक्ष्म देहावर परिणाम झाला. पायी स्थिरावले मन, माझ्या स्थूल दृष्टीवर परिणाम झाला. रूपी जडले लोचन. मग एक आहे, शास्त्राचा नियम असा आहे, वृत्ती एका वेळेला एकाच विषयाला ग्रहण करते. मग आता आमचं मन तुझ्या चरणावर स्थिर झालं तर मग अन्य गोष्टीला विषय करायला शिल्लक राहील कसं? ते शिल्लक राहिलं नाही. माझं मन तुझ्या चरणावर स्थिरावल्यामुळे माझ्या देहाच्या बद्दल काय भूमिका झाली? दुसरं चरण देह भाव परमार्थामध्ये जर देह हरवला असता तर माणूस परमार्थ रोग ठरला असता. इथं देह नाही हरवला, देहावरची देहात्म बुद्धी गेली. एक आहे व्यक्तीची देहात्म बुद्धी कुठे जागी होईल आणि काय जागी होईल सांगता येत नाही. आज समाजात माणसं जे दुःखी आहेत ना, ज्या स्पर्धा चालू आहेत ना गल्लीत आणि दिल्लीत, त्या सगळ्या देहभावावरच. प्रत्येकाचा अहंकार देहभाव. तुम्ही कोणीही घराचा एखाद्या म्हातारीला विचारा, बाबा घराचं कसं काय चाललंय, त्याची यादी चालू होते. महाराज या घराकरता हाडाची, रक्ताचं, दिवसाची, रात्रीचं, तुम्हाला चांगलं पाठवलं एवढं या घरात दिलं कोणी? मी. कोणी केलं? मी. चला सासूबाईला विचारा, सासूबाई काय स्थिती आहे? महाराज यांना काय लागलं? हे सकाळी उठायचे, शेतात जायचे, घरामध्ये सासू सासरा दीर भाऊ
ती नणंद या सगळ्यांचा स्वयंपाक करायचा, धुणे भांडी करायची, स्वयंपाक करायच्या, भाकरी घ्यायच्या आणि शेतात जायची. लयवर आपले मी आहे म्हणून. मी पुढे चला, मुलाला विचारा, बाबा कसं काय नाही महाराज, काही खरं नाही. बाप निवांत असतो, आई निवांत असते, हिला घरातलं करायला काय लागतं, बाहेर काय करावं लागतं, मला काय इथे आणून द्यावं लागत नाही. खरं सांगतो महाराज, मी आहे म्हणून बरं. शेवटी आता सुनालाच कशाला सोडायचं. सुनबाई कसं, तुम्हाला काय सांगायचं महाराज, आमचं म्हातारं म्हणजे 1700 उठा वाचलं, एवढ्या कडक शिस्तीचं. सकाळी 4-6ला चहा लागतो, 8 वाजता आंघोळीला गरम पाणी लागतं, आणि चहा म्हणलं की नाश्ता म्हणलं की जेवण. आमच्या सासूबाई विचारूच नका, फार अवघड. हे कामावर जातात, मुलं शाळेत जातात, त्यांचे डबे करायचे, सगळं करायचं. तुम्हाला सांगते महाराज, मी आहे म्हणून या घरात नांदली, नाही तर दुसरी कधीच पळून गेली. आज संसारामध्ये ज्या सगळ्या गोष्टी चालल्यात ना, त्या मी याते. पण एक होतं, प्रभूचं दर्शन झालं की प्रभूच्या दर्शनामध्ये देहावरची आसक्ती उठून जाते. आता जास्त विस्तार करत नाही. ते विसदभ्यास निरंतर चिंतासी परमपुरुषाची मोहर लावी, मग शरीर राहो अथवा जाओ, तव कवनाटे देहाते गेले की आहे. ही अवस्था झाली. देहभाव आरोपला, कधी तुझं पाहता विठ्ठला. पण महाराज, हा देहभाव आरोपला हे कशावरून ओळखायचं? अभंगाचं 3रं सुख दुःख ज्ञानोबराची ओवी मला पूर्ण आठवणार नाही, पण जेवढी पाहिजे तेवढी सांगतो, जेवढी आठवते तेवढी सांगतो. ज्ञानोबरा सुख दुःख तईची सेवी जे जई देह ते जडी होई जे मासुळी जे. माणसाला सुख दुःख कुठपर्यंत? जोपर्यंत देहाची आसक्ती आहे तोपर्यंत. एकदा देहाची आसक्ती गेली मग सुखाचाही आठव नाही आणि दुःखाचाही आठव नाही. हो, तहान हरपली भूक, जीवनात ती तहानही संपून जाते, भूकही संपून जाते. चिंतनाची ताकद अशी आहे की चिंतनेची झाली नलगे अन्न पाणी, तो का मने समाधान. अंतःकरणामध्ये जर समाधान असलं आणि चिंतनात चित्त जडून राहिलं तर मग तहानही लागत नाही आणि भूकही लागत नाही. असे एक शास्त्रज्ञ सांगतात की तो ह्याला बसायचा, कशाला, शोध लावण्याकरता बसायचा, एका विषयाचा ते असतं, त्याचं नाव आता मला आठवत नाही, पण त्याचा सेवक जेवण टेबलवर आणून ठेवायचं. तो दिवस खायचे त्याच्या ध्यानातच नसायचं. एके दिवशी तर असं सांगतात की त्याचं जेवणाचं ताट आणून ठेवलं आणि गर्क झाला आणि एक मांजर आली आणि त्यांनी पूर्ण मांजरीनं जेवण ताटातलं जेवण सगळं खाल्लं, निघून गेली. आणि हा जेवायला ताटावर आला आणि जेव्हा पाहिलं ताटात अन्न नाही, त्यानं विचार केला, अरे आपलं जेवण झालं वाटतं, परत कामाला. भयाकार वृत्ती झाली की मग ताणही आठवत नाही आणि भूकही आठवत नाही. माझ्या जीवनात देवा असा परिणाम झाला, सुखाचंही दर्शन नाही, दुःखाचंही दर्शन नाही. ऐका, जीवनात केवळ दुःखाचं दर्शन होतं हे नरकातलं जीवन आहे. जीवनात केवळ सुखाचं दर्शन होतं हे स्वर्गातलं जीवन आहे. जिथे सुखाचं आणि दुःखाचं दर्शन होतं ते तुमचं आमचं जीवन आहे. आणि जिथे सुखाचंही दर्शन होत नाही, दुःखाचंही दर्शन होत नाही, ते महात्म्यांचं जीवन आहे.
महाराज म्हणतात देहभाव नाट कळू नये सुख दुःख तहानहार बली भूक एवढाच परिणाम नाही झाला. मला आता देवाशी एक रूपतेला मी प्राप्त झालो. आता मला जन्म घेण्याची आवश्यकता नाही. अभंगाचं गर्भवासाला यावं लागत नाही. महाराज संप्रदायामध्ये एवढी गोड प्रमाणे पण त्याचे अर्थ कुठेही केले जातात. महाराज तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे हे कधी वारीच्या वाटण वळकटीचं ओझं दुसऱ्या म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. आणि ह्या प्रमाणाचा वापर असं होतो गुरुजी. ज्ञानोबराचा दिंडी सोहळा पंढरपुरामध्ये गेला आणि एखाद्या परतीच्या वारीला तुका म्हणे तात्पर्य असं की आता परती नाही म्हणजे आता आम्हाला जन्माला यावं लागत नाही आम्हाला जावे मरावे लागत. म्हणजे ह्या ठिकाणावर ते गेले. ज्ञानोबराची ओवी सांगतो तत्पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन् गतः न निवर्तन्ति भूयः का लवणाची कुंजरी सुदर्या लवण सागरी होयची ना माघारी परती जैसी. ती जशी परत येत नाही. एकदा प्रभूच्या स्वरूपाला साधक प्राप्त झाला परत त्याला जन्मालाही यावं लागत नाही आणि त्याला मरावंही लागत नाही. ज्ञानोबा म्हणतात जे नानागती पावते ते चित्त जरी वरीला आत्मयाते तव कवन आटली ते हाते गेले की आहे का सरितेची निवगे सिंधू जळा भिनले भोगे ते काय वर्तत आहे मागे म्हणून पाहो येते ना ते समुद्राची होनी ठेले देवी चित्ताचे चैतन्य झाले जेत याता यात निमाले घनानंद जे. आता येणं नाही जाणं नाही हा माझा अनुभव आहे. तुका पंढरीसी गेला पुन्हा जन्मा नाही आला. तुका म्हणे नो हे परती तुझ्या दर्शने मागुती. ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या जीवनात प्राप्त झालेल्या स्थितीचा विचार मांडला. गेल्या 6 वर्षापासून प्रभू इथे साकार झाले. आर्य विग्रहाने तुमच्या आमच्या समोर उपस्थित आहे आणि त्यांच्याच वर्धापन जयंती या निमित्ताने आपण चिंतन सेवा करतो आहोत. प्रभूच्या दर्शनानंतर जीवनात काय काय बदल होतात हा विचार या अभंगात आहे. एक आहे प्रभूचं दर्शन झाल्यानंतर हे परिणाम होत असतात आणि उलट एक सांगतो हे परिणाम जिथे होतात तेव्हा समजावं प्रभूचं दर्शन झालं. ज्ञानोबा म्हणतात म्हणजे ईश्वराचे भेटीचे मेजाने जीवित वेची असीचे या बोला प्रज्ञा न लजे असे काहीतरी ओळी स्पष्ट होत नाही. आता तात्पर्य एक आहे की प्रभूच्या दर्शनाचा एक फल आहे तैसे माझ्या साक्षात्कारी सरे अहंकाराची वारी. अशी अवस्था प्रभूच्या दर्शनाने होते. आपल्या जीवनात ही अवस्था
अवस्था व्हावी. प्रभूचं असं दर्शन तुम्हा मलाही घडावं अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. सर्व ग्रामस्थ मंडळी, हे ट्रस्ट मंडळी या ठिकाणी सुंदर असा कार्यक्रम करतायत. करावं तेवढं कौतुक कमी आहे. सध्या एक आहे महाराज, सध्याचं युगच एवढं कठीण आहे की ते परमार्थाकडे वळू देत नाही युग. आणि त्यात या युगात परमार्थ करणं अवघड आहे आणि इथं प्राप्त असणाऱ्या भोगात करणं हे पेक्षा अवघड आहे. पण तुमची विशेषता आहे या युगात आणि प्राप्त असणाऱ्या भोगात यातही तुम्हाला प्रभूचं चिंतन घडतंय. आनंदाची गोष्ट आहे. त्या प्रभूचं चिंतन घडत असताना त्याचा परिणामही आपल्या जीवनात घडावा अशी सदिच्छा, अशी सद्भावना प्रभूचरणी व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. आज या ठिकाणी चिंतन सेवेत परिसरातील सर्व मंडळी, वारकरी मंडळी, भजनी मंडळी, टाळकरी मंडळी, वारकरी मंडळी, सामाजिक क्षेत्रातील, राजकीय क्षेत्रातील सर्वच मंडळी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आम्ही ज्यांना परमार्थात अत्यंत आदराने पाहतो आणि ज्यांचं नाव गायनात, वादनात आवर्जून घेतलं जातं, आदरानं घेतलं जातं, अशा दोन अनेक दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये मृदंगाचार्य ज्ञानेश्वरी कंठभूषण हरिभक्तीपरायण एकनाथजी महाराज कोष्टी आज ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं नाव महाराष्ट्रामध्ये आज मृदंगामध्ये फार मोठं आहे. फार मोठं म्हणजे असं सांगितलं जातं की आज वारकरी संप्रदाय जिथे कुठे मृदंग वाजत असेल ते सगळे उपकार वैद्य बाबाचे. वैद्य बाबाचे महाराज गावोगावी अडचण होती पक्वाजांची, अडचण होती. एवढी अडचण की एक काळ असा होता, गुरुजी मोठे बाबांनी एक उदाहरण सांगितलं. 1932 साली मोठे बाबा संस्थेत आले तेव्हा असं होतं मधुकरी केल्याशिवाय जेवायला मिळत होतं. पण लक्ष्मण बाबा इकतपुरीकर सांगायचे, हे नाही रे, त्या विठ्ठलला मधुकरीला पाठवत जाऊ नका. कारण का, हा मधुकरीला जायला कंटाळून येणं, संध्याकाळी मृदंग वाजवणार. मोठे बाबा मृदंग वाजवायचे तेव्हा अशी स्थिती होती. पण वैद्य बाबांनी एक अशी क्रांती केली की मृदंगाचार्यांचा सुळसुळाट सुळसुळाट नाही म्हणा, सुखाळ करून ठेवला. सुखाळ केला. फार सुंदर कार्य बाबांनी केलं, निरपेक्ष बुद्धीने केलं आणि त्याच कार्याचा दोरा धरून आपलं जीवन त्या दिशेने चालवणारे आमचे कोष्टी महाराज आहेत. वैद्य बाबाकडेच मला प्राथमिक शिक्षण झालं असावं, बाबाकडे शिक्षण झालं आणि त्यानंतर आपल्या जवळ जे ज्ञान आहे ते समाजाला देत आजही महाराज आपल्या जीवनाची मृदंगाची सेवा या अंगाने करतायत. आणि अशी स्थिती आहे. मुळात एक आहे की गुरुजीपणाचं वारं लय अवघड असतं. ते वारं असं असतं, गुरुपदाचं वारं असं असतं, ते दुसऱ्याच्या कीर्तनात बसू देत नाही, दुसऱ्याच्या कीर्तनात वाचू देत नाही, दुसऱ्याचे कीर्तन ऐकण्याची बुद्धी होऊ देत नाही. अशी स्थिती आहे. पण त्याला अपवाद म्हणजे आमचे गुरुजी आणि एकनाथ महाराज, त्याला अपवाद आहे. नाहीतर अशी स्थिती आहे महाराज. म्हणजे आमच्यासारखे नवीन कीर्तनकार जेव्हा कीर्तनाला उभे राहतात तेव्हा त्यांना कमीपणा वाटतो काही लोकांना की कालचा पोरगा यांच्या कीर्तन आम्ही कसं वाजवायचं, आम्ही कसं म्हणायचं. वस्तुस्थिती वाईट वाटेल कोणाला, पण माफी मागून ही वस्तुस्थिती आहे. पण याला अपवाद असणारी काही मंडळी, कारण एक आहे की केवळ गुणीजन नाही, हे सेवादारी आणि सेवा पात्राकडे पाहायला पाहून करायची नसते, सेवा ही स्वभावाने करायची असते. आमचे एकनाथ महाराज गरड गुरुजी आज त्यांनी गायनाच्या क्षेत्रामध्ये फार मोठं नाव कमवलेलं आहे. त्यांचे बरेच विद्यार्थी आज तयार आहेत. मला वाटतं गुरुजीचा आपल्याही गावामध्ये क्लास चालू आहे. पण एक आहे, दाता तोची एक जाणा नारायणा स्मरवी, प्रभूचं भजन जे घडून घेतात अशी थोर थोर दाते मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. अजून आमची आळंदीकर सर्व महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. म्हणून या सर्वांविषयी विनम्र भाव व्यक्त करतो. या सर्व मंडळीचं माझ्यावर जे निर्भोळ प्रेम आहे हे प्रेम असंच टिकून राहावं अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो. उपस्थित सर्व ग्रामस्थ मंडळी ज्यांच्यामुळे मला या ठिकाणी येणे घडलं, ज्यामध्ये हरिभक्तीपरायण संजयजी महाराज पालवडकर यांच्या प्रेमातून येणे घडलं, त्यांचे आभार मानतो आणि माझ्या रटाळवाणीला इथे पूर्ण विराम देतो. एकदा सर्वांनी तुकोबाराचं नामचिंतन करा. सेवा समाप्त. तुकाराम. Thank you.
झालेल्या या अभंगातून महाराजांनी आपल्या जीवनात प्राप्त झालेल्या स्थितीचा विचार मांडला. गेल्या 6 वर्षापासून प्रभू इथे साकार झाले, आर्य विग्रहाने तुमच्या आमच्या समोर उपस्थित आहे आणि त्यांच्याच वर्धापन जयंती या निमित्ताने आपण चिंतन सेवा करतो आहोत. पण प्रभूच्या दर्शनानंतर जीवनात काय काय बदल होतात हा विचार या अभंगात आहे. एक आहे, प्रभूचं दर्शन झाल्यानंतर हे परिणाम होत असतात आणि उलट एक सांगतो, हे परिणाम जिथे होतात तेव्हा समजावं प्रभूचं दर्शन झालं. ज्ञानोबराय म्हणतात, मग ईश्वराचे भेटीचे मेजाने जीवित वेची असीचे या बोला प्रज्ञा न लजे, असे काहीतरी ओळी स्पष्ट होत नाही. आता तात्पर्य एक आहे की प्रभूच्या दर्शनाचा एक फल आहे, तैसे माझ्या साक्षात्कारी सरे अहंकाराची वारी. अशी अवस्था प्रभूच्या दर्शनाने होते. आपल्या जीवनात ही अवस्था व्हावी, प्रभूचं असं दर्शन तुम्हालाही घडावं अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. सर्व ग्रामस्थ मंडळी, हे ट्रस्ट मंडळी या ठिकाणी सुंदर असा कार्यक्रम करतायत. करावं तेवढं कौतुक कमी आहे. सध्या एक आहे महाराज, सध्याचं युगच एवढं कठीण आहे की ते परमार्थाकडे वळू देत नाही युग. आणि त्यात या युगात परमार्थ करणं अवघड आहे आणि इथं प्राप्त असणाऱ्या भोगात करणं हे पेक्षा अवघड आहे. पण तुमची विशेषता आहे या युगात आणि प्राप्त असणाऱ्या भोगात यातही तुम्हाला प्रभूचं चिंतन घडतंय. आनंदाची गोष्ट आहे. त्या प्रभूचं चिंतन घडत असताना त्याचा परिणामही आपल्या जीवनात घडावा अशी सदिच्छा, अशी सद्भावना प्रभूचरणी व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. आज या ठिकाणी चिंतन सेवेत परिसरातील सर्व मंडळी, वारकरी मंडळी, भजनी मंडळी, टाळकरी मंडळी, वारकरी मंडळी, सामाजिक क्षेत्रातील, राजकीय क्षेत्रातील सर्वच मंडळी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आम्ही ज्यांना परमार्थात अत्यंत आदराने पाहतो आणि ज्यांचं नाव गायनात, वादनात आवर्जून घेतलं जातं, आदरानं घेतलं जातं, अशा 2 अनेक दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये मृदंगाचार्य ज्ञानेश्वरी कंठभूषण हरिभक्तीपरायण एकनाथजी महाराज कोष्टी आज ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं नाव महाराष्ट्रामध्ये आज मृदंगामध्ये फार मोठं आहे. फार मोठं म्हणजे असं सांगितलं जातं की आज वारकरी संप्रदाय जिथे कुठे मृदंग वाजत असेल ते सगळे उपकार वैद्य बाबाचे. वैद्य बाबाचे महाराज गावोगावी अडचण होती पक्वाची, अडचण होती. एवढी अडचण की एक काळ असा होता, गुरुजी मोठे बाबांनी एक उदाहरण सांगितलं. 1932 साली मोठे बाबा संस्थेत आले तेव्हा असं होतं, मधुकरी केल्याशिवाय जेवायला मिळत होतं. पण लक्ष्मण बाबा इकतपुरीकर सांगायचे, हे नाही रे, त्या विठ्ठलला मधुकरीला पाठवत जाऊ नका. कारण का, हा मधुकरीला जायला कंटाळून येईल, संध्याकाळी मृदंग वाजवणार. मोठे बाबा मृदंग वाजवायचे तेव्हा, अशी स्थिती होती. पण वैद्य बाबांनी एक अशी क्रांती केली की मृदंगाचार्यांचा सुळसुळाट नाही म्हणा, सुखाळ करून ठेवला. सुखाळ केला. फार सुंदर कार्य बाबांनी केलं, निरपेक्ष बुद्धीने केलं आणि त्याच कार्याचा दोरा धरून आपलं जीवन त्या दिशेने चालवणारे आमचे कोष्टी महाराज आहेत. वैद्य बाबाकडेच मला प्राथमिक शिक्षण झालं असावं, बाबाकडे शिक्षण झालं आणि त्यानंतर आपल्या जवळ जे ज्ञान आहे ते समाजाला देत आजही महाराज आपल्या जीवनाचे मृदंगाची सेवा या अंगाने करतायत. आणि अशी स्थिती आहे. मुळात एक आहे की गुरुजीपणाचं वारं लय अवघड असतं. ते वारं असं असतं, गुरुपदाचं वारं असं असतं, ते दुसऱ्याच्या कीर्तनात बसू देत नाही, दुसऱ्याच्या कीर्तनात वाचू देत नाही, दुसऱ्याचे कीर्तन ऐकण्याची बुद्धी होऊ देत नाही. अशी स्थिती आहे. पण त्याला अपवाद म्हणजे आमचे गुरुजी आणि एकनाथ महाराज, त्याला अपवाद आहे. नाहीतर अशी स्थिती आहे महाराज. म्हणजे आमच्यासारखे नवीन कीर्तनकार जेव्हा कीर्तनाला उभे राहतात तेव्हा त्यांना कमीपणा वाटतो काही लोकांना की कालचा पोरगा यांच्या कीर्तन आम्ही कसं वाजवायचं, आम्ही कसं म्हणायचं. वस्तुस्थिती वाईट वाटेल कोणाला, पण माफी मागून ही वस्तुस्थिती आहे. पण याला अपवाद असणारी काही मंडळी, कारण एक आहे की केवळ गुणीजन नाही, हे सेवादारी आणि सेवा पात्राकडे पाहायला पाहून करायची नसते, सेवा ही स्वभावाने करायची असते. आमचे एकनाथ महाराज गरड गुरुजी आज त्यांनी गायनाच्या क्षेत्रामध्ये फार मोठं नाव कमवलेलं आहे. त्यांचे बरेच विद्यार्थी आज तयार आहेत. मला वाटतं गुरुजीचा आपल्याही गावामध्ये क्लास चालू आहे. पण एक आहे, दाता तोची एक जाणा नारायणा स्मरवी
प्रभूचं भजन जे घडून घेतात अशी थोर दाते मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. अजून आमची आळंदीकर सर्व महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. म्हणून या सर्वांविषयी विनम्र भाव व्यक्त करतो. या सर्व मंडळीचं माझ्यावर जे निर्भळ प्रेम आहे हे प्रेम असंच टिकून राहावं अशी प्रभूची मी प्रार्थना करतो. उपस्थित सर्व ग्रामस्थ मंडळी ज्यांच्यामुळे मला या ठिकाणी येणे घडलं, ज्यामध्ये हरिभक्तीपरायण संजयजी महाराज पालवडकर यांच्या प्रेमातून येणे घडलं, त्यांचे आभार मानतो आणि माझ्या रटाळवाणीला इथे पूर्ण एकदा सर्वांनी तुकोबारायचं नामचिंतन करा. सेवा समाप्त. तुकाराम. No
कार्यकारी मंडळ जबाबदार नाही. रुक्मिणी मंदिराच्या 6व्या वर्धापन दिनानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहामधील हा तिसरा दिवस. या तिसऱ्या दिवसाचं कीर्तन हरिभक्तीपराय उमेश महाराज दशरथे यांनी या ठिकाणी आपली सेवा केलेली आहे. त्यांचा सन्मान हरिभक्तपराय नक्षत्र दिनकर बारोडकर यांनी त्यांचा सन्मान करावा अशी मी त्यांना विनंती करतो की संकल्प केला की ते सिद्धीत जातात. देहाकडे जायचं असेल तर सत्य संकल्पाचा दाता नारायण करी मनोरथ करी पूर्ण मनोरथ. संकल्प केला तर तो नक्की सिद्धीत जाईल. आपल्या जीवनात जर आपण परमार्थाची जर संकल्प केला, आता परमार्थाची सुरुवात करायला सर्व साधनं आपल्याकडे आहे. पूर्वीची परिस्थिती वेगळी होती, पण आता आपल्याकडं भव्य असं मंदिर आहे. जाण्या येण्याची सगळी साधनं आहेत. पंढरपूरला जायचं म्हटलं तर गाडी आहे. पूर्वी एसटीने जावं लागायचं, पूर्वी गाडी नव्हती. आमच्या गावातील कैलासवासी बाबूराव बारोडकर हे जर पंढरपूरला जायला निघाले तर सर्व गाव त्यांना सोडायला जायचं, रडायचे. म्हणजे पूर्वी अशी परिस्थिती परत येते की नाही ते. तर सर्व परिस्थिती सर्व साधनं आहेत. कोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायणं असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा.